नमस्कार शेतकरी मित्रांनो, जसे की सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची। तर शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरीचा 7वा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की नमोचा 7वा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये लवकरच वर्ग करण्यात येणार आहे। तर यानुसारचा जी.आर. काढण्यात आलेला आहे। तर या जी.आर. मध्ये नक्की कोणकोणती माहिती दिलेली आहे, हा हप्ता वितरित होणार आहे, तर तो केव्हा वितरित होणार आहे, ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर पीएम किसानचा 20वा हप्ता जमा झाल्यानंतर भरपूर दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता की नमोची योजना बंद झालेली आहे। तर काल जी.आर. काढण्यात आलेला आहे, म्हणजे काल 3 सप्टेंबर रोजी शासनाच्या माध्यमातून एक जी.आर. काढण्यात आलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी। हा जी.आर. जो आहे, तर हा जी.आर. याची या गोष्टीचा मान्यता आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झालेली नाही, ती अद्यापही चालू आहे। आणि या जी.आर. नुसार नक्की या जी.आर. मध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। सर्वात अगोदर काल म्हणजे 3 सप्टेंबर 2025 रोजी शासनाच्या माध्यमातून एक जी.आर. काढण्यात आलेला आहे। या जी.आर. नुसार शासनाच्या शेतकरी बांधवांना जो काही निधी म्हणजे जे शेतकरी बांधव पीएम किसानसाठी पात्र आहेत आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सुद्धा पात्र आहेत, अशा शेतकरी बांधवांना जो निधी आवश्यक असणार आहे, तर या निधीची तरतूद ही कालच्या जी.आर. मध्ये काढण्यात आलेली आहे। म्हणजे जी.आर. मध्ये निधीची तरतूद केल्यामुळे आता शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। मित्रांनो, आता हा जो निधी आहे, तर वित्त शासनाच्या माध्यमातून हा राज्य शासनाकडे आलेला आहे। आणि या राज्य शासनाकडे आल्यानंतर आता कृषी विभागाला याची अपडेट जाईल आणि कृषी विभागाला अपडेट गेल्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून हे स्पष्ट जाहीर करण्यात येईल की नमोचा 7वा हप्ता नक्की केव्हा जमा होणार आहे। आणि हा जो जी.आर. आहे, यामध्ये स्पष्टपणे काही शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 6वा हप्ता असेल, 5वा हप्ता असेल, हा जमा झाला नाही, त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे। कारण त्या सर्व शेतकरी बांधवांना आता नमोचा 7वा हप्ता हप्त्याबरोबरच नमोचा 6वा हप्ता असेल, नमोचा 5वा हप्ता असेल, जो की त्यापासून ते वंचित राहिले आहे, अशा सर्व हप्त्यांचा म्हणजे पेंडिंग हप्ते सुद्धा त्यांना आता नमोच्या 7व्या हप्त्यासोबत भेटणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। ज्या शेतकऱ्यांना नमोचे मागील हप्ते भेटले नाहीत, त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आणि जे शेतकरी बांधव आता नमोच्या 7व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहे, त्या शेतकरी बांधवांसाठी सुद्धा ही गोष्ट आनंदाची आहे आणि लवकरच त्याचं वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे। मित्रांनो, परंतु हा जी.आर. काढण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून हा जो जी.आर. काढण्यात आलेला आहे, यामध्ये निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे। जेवढा निधी हा या संपूर्ण शेतकरी बांधवांना जे नमोच्या योजनेसाठी पात्र आहेत, पीएमच्या योजनेसाठी सुद्धा पात्र आहेत, ते शेतकरी बांधव नमोच्या योजनेसाठी पात्र असतात आणि या संपूर्ण पात्र शेतकऱ्यांना जेवढा निधी हवा आहे, तेवढ्या निधीची तरतूद देखील या जी.आर. मध्ये करण्यात आलेली आहे। एकंदरीत शेतकऱ्यांना नमोचा 7वा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। परंतु मित्रांनो, तुम्हाला यासाठी काही महत्त्वाची तुमच्या शासनाच्या माध्यमातून शासनाने काम केलेलं आहे, जी.आर. काढण्यात आलेला आहे, निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, पण यासाठी तुम्ही पात्र असणं आवश्यक आहे आणि तुम्ही पात्र असण्यासाठी तुमची के.वाय.सी कंप्लीट असणं आवश्यक आहे, तुमचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम येस असणं आवश्यक आहे आणि तुमचा आधार शेडिंगचा सुद्धा प्रॉब्लेम येस असणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। हे 3 कामे जर तुमची पूर्ण असतील, ही 3 कामे जर तुमची येस असतील, तरच तुम्हाला नमोचा 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे। आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांना नमोच्या योजनेबद्दल खूप त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता आणि हा जी.आर. आल्यानंतर आता शेतकरी बांधवांच्या मनामधील संभ्रम नक्कीच दूर झालेले असतील। आणि मित्रांनो, हा जो काही नमोचा 7वा हप्ता आहे, जी.आर. आलेला आहे, परंतु या जी.आर. मध्ये हा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा वितरित केला जाईल याबद्दलची अधिकृत अपडेट दिलेली नाही। त्यामुळे आपल्याला कृषी विभागाकडून अपडेट येण्याचा विलंब करावा लागेल किंवा वाट पाहावी लागेल। ज्यावेळेस कृषी विभागाकडून अपडेट येईल की या तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता वर्ग करण्यात येणार आहे, त्यावेळेस सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल। आणि हो मित्रांनो, माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आले असाल, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सर्व शासकीय योजनांचा लाभ हा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।